विठू मागतो क्षमा दारी उभ्या म्हातारीची, गंध लावतो माथ्याशी धूळ घेऊ न पायाची. त्याला दुःख होई फार उभी कधीची ती दारी, माथी तुळस घेऊन तिने चालली गवारी. विठू मागतो क्षमा, विठू मागतो क्षमा, दारी उभ्या म्हातारीची, गंध लावतो माथ्याशी धूळ घेऊन पायाची. तुझ्यात दिसे तो विठ्ठल मजला, आणिक नाही कुणा दुजात. वाम भाग तू असलीस जरीही, पूर्ण आहे तो फक्त तुझ्यात. या भर पावसात जेव्हा अवघी पंढरी कुठेतरी विठुरायाच्या भक्तिरसात तल्लीन होऊन जाते, तेव्हा आपल्यालाही विठुरायाचं स्मरण आल्याशिवाय राहत नाही. आणि अशातच एक विठू मागतो क्षमा नावाचं एक सुंदर गाणं आपल्या भेटीला आलेलं आहे. आणि खरं तर एक सुंदर साज या गाण्याला लागलेला आहे, तो म्हणजे आपल्या सगळ्यांचे लाडके लोकप्रिय गायक अर्थात ज्यांची जगात कीर्ती आहे ते म्हणजे पंडितजी जयतीर्थ मेवुंडीजी आज आपल्यासोबत आहेत. आणि हे एक सुरेल गाणं जिने लिहिलेलं आहे ती म्हणजे अहिल्या उर्फ स्नेहा दातारसुद्धा आज आपल्यासोबत आहे. लेखिका कवयित्री स्नेहा दातार इज हिअर आणि दोघांचंही खूप मनापासून स्वागत आहे. आज इतका सुंदर विषय आपण निवडला आहे. मला असं वाटतं हे गाणंच इतकं सुंदर आहे. स्नेहा, मी तुझ्यापासून सुरुवात करते कारण हे गाणं तुला सुचलं, विठू मागतो क्षमा. हे नावच इतकं काही सांगून जातं आहे की हे काय आहे नेमकं, याची एक क्युरिओसिटी वाढलेली आहे. म्हणजे आपण नेहमी विठुरायाकडे साकडं घालायला तयारच असतो सगळे, पण विठू जेव्हा क्षमा मागतोय हे काय आहे, तूच सांग आधी याबद्दल. खरं तर हे लिहिताना मलाही थोडा, जेव्हा मी पहिली ओळ लिहिली तेव्हा मलाच आधी थोडंसं धाकधूक झाली की आपण हे काय लिहितोय. पण मी म्हटलं हे शक्य आहे, विठूच्या बाबतीत काहीही शक्य आहे. आणि विठू हा इतका आपण म्हणजे माऊली म्हणतो विठूला, मेल फॉर्ममध्ये असला तरी हा देव. त्यामुळे इतकं जवळचं भक्तांशी नातं आहे त्याचं की तो ती मुभा मी घेतली की विठू पण इतका जवळचा आहे भक्तांना की त्यालाही कधीतरी वाटू शकतं की हे इतके दिवस दिवस चालून वारी मला भेटायला येतात आणि मी त्यांना लगेच भेटू शकत नाही. ते कष्ट एवढे चालून आल्यावर सुद्धा त्यांना थांबायला लागतं मला भेटण्यासाठी. ते कुठेतरी त्यालाही खुपत असेल की किती मी वाट बघायला लावतो यांना. तर तो एक इमोशन, ते एक इमोशन होतं. आणि एक दंतकथा आहे, तुला माहिती पण असेल की विठ्ठलाच्या मंदिरात पंढरपूरला जो केर काढला जातो रोज, त्या केराला चाळलं जातं आणि चाळून त्यातली जी धूळ असते ती बुक्क्यात मिसळून ती गंध म्हणून देवाला लावतात. तर आत्ता करतात का नाही मला फ्रँकली माहिती नाही, पण असं एक मी ऐकिवात आहे. तर हे एक देवपणाची एक किती वेगळी म्हणजे भावना आहे किंवा काय वेगळ्या पातळीचं हे एक उलटी रिव्हर्स भक्ती म्हणते मी याला, की देवाला पण बाबत असं वाटावं. हे किती सुंदर आयडिया आहे ती. एक वेगळा थॉट आहे हा. Correct. आणि अर्थात यासाठी जेव्हा पंडितजींचं नाव समोर आलं, जेव्हा तुम्ही भेटलात, कशा पद्धतीने हे सगळं समोर आलं आणि हा सुंदर योग कसा जुळून आला? खरं याच्यामध्ये खूप मोठा रोल प्ले केला आहे शशी व्यासजींनी. ते काका आहेत, म्हणजे मी त्यांना काकाच म्हणते, ते मला मुलगी मानतात. त्यांना मी ते गाणं लिहिल्यावर मी काही नवीन लिहिलं की त्यांच्याबरोबर जनरली खूप घाबरत शेअर करत असते. बिकॉज त्यांना खूप जाण आहे काव्याची आणि संगीताची. तर ऑफकोर्स मग त्यांनी फक्त मला फोन करून सांगितलं की या गाण्याला जस्टिस फक्त जयतीर्थजी करू शकतात. तीच एक तर मलाही पावती होती की एवढ्या मोठ्या माणसाला ते गाणं त्यांना वाटावं की मी शेअर करतो त्यांच्याबरोबर आणि मग आपण
कसं ते पुढे न्यायचं हे बघूयात. माझं खूप सौभाग्य आहे हे की त्यांनी त्या गाण्याला साज चढवला आहे आणि इतका सुंदर गाण्याच्या बाबतीत तर काही म्हणजे मी आय एम नोबडी टू से एनिथिंग बट खूप सुंदर झालं आहे गाणं. नक्कीच. आणि अर्थात आता आम्ही त्यांचा आवाज ऐकायला नेहमीच आतुर असतो. पंडितजी, हे गाणं जेव्हा तुमच्या समोर आलं, अर्थात आम्ही तुमच्या अभंगांचे, भजनाचे आम्ही सगळेच चाहते आहोत. जगात तुमचे अतिशय मोठे फॅन क्लब आहे तुमचा खूप मोठा. पण कुठेतरी हे गाणं जेव्हा समोर आलं, हे कदाचित त्या बाकी अभंगांपेक्षा खूपच वेगळं आहे. खूपच वेगळं. पण कसं ते तुम्हाला अपील झालं, काय होतं ते? मुख्य म्हणजे ह्यांनी लिहिलेल्या जे विठू माग तो क्षमाग, आधी मला शशी काकाने पाठवलं, हे बघ रे हे. म्हणजे आधी त्यांचं माझं काय ओळख नव्हता. अहल्या म्हणून स्नेहा दातार म्हणून आहे, त्यांनी ह्या गाणं लिहिलं आहे आणि तू बघ तुला कसं वाटतं. आणि त्याने असं पण म्हणलं की तुला आवडलं की नाही आवडलं की तरी सांग शब्द, आपण बघू काय. आणि मी पहिला मी पाहिलं विठू माग तो क्षमाग हे, आणि मला पटकन आधी राग सुचला पाहिजे म्हणजे हे कुठे फिट होऊ शकतो. मुख्य म्हणजे हे शब्दाचा अर्थ बघून ते गाणं आपण हे रागामध्ये बसवतो, प्रयत्न करतो. आणि कसं ते, आणि मला असं वाटतं की कुठलेही अभंग किंवा कुठलेही भजन, हिंदी कारण कुठल्याही भाषेमध्ये आपण राग ते गाणं बसवताना देवावर श्रद्धा पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. मला ते पटकन विठू माग तो क्षमाग ते शब्द बघितल्यावर पटकन मला राग सुचवला. हे पण देवाचीच कृपा असायला पाहिजे. आणि मी असंच जस्ट एक ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये विठू माग तो क्षमाग म्हणजे अहिर ललत म्हणून एक राग आहे. अहिर भैरव, अहिर आणि ललत हे दोन्ही रागाचं मिश्रण. असं मला वाटलं की हे दोन्ही रागांमध्ये मिश्रण करू. विठू माग तो क्षमाग दारी उभ्या म्हातारीची, गंध लावतो माथ्याशी, धूळ घेऊन पायाची, असं एक मला सुचलं. आणि ह्यांचं लिरिक्समध्ये एक वेगळं पण आहे आणि त्यांनी अनुभवलेला शब्द आहे. हे जोपर्यंत असं शब्द सुचत नाही आहे, त्यांचं विठ्ठलावर एवढं श्रद्धा आहे, असायला पाहिजे त्यांचं आहे, म्हणून हे छान एवढं शब्द. पण त्याच रागाची काय खासियत, किंवा आता आमच्यासारख्यांना एवढं माहीत नसतं, पण हे जे गाणं पाहिल्यावर त्या रागातच हे बांधावं हे सुचतं, हे सगळं काय असतं हे? हे बघा, आणि अहिर ललतमध्ये खूप काही गाणं होत नाही, खूप कमी. नॉर्मली यमनमध्ये होतो आणि पुऱ्या गणेशीमध्ये होतो, बैरागी भैरवमध्ये, असं ठराविक जे राग आहे. अहिर ललतमध्ये खूप कमी कॉम्पोजिशन आहे, खूप कमी. म्हणून आणि शब्दामुळे मला असं वाटलं की ह्यांचं जे देवावर त्यांचं जे ते पोचायला पाहिजे शब्द त्यांनी लिहिलेले. आणि मला असं वाटलं की हाच राग हे सूट होतो. मला असं वाटतं की 2 ओळी प्लीज आम्हाला मी तुला शेअर करता, आणि अर्थात नंतर आपण गाणं ऐकणारच आहोत. येस. विठू मागतो क्षमा दारी उभ्या म्हातारीची, गंध लावतो माथ्याशी, धूळ घेऊन पायाची. त्याला दुःख होई फार उभी कधीची ती दारी, माथी तुळस घेऊन तिने चालली गवारी. तिचे आसूसले डोळे अन झिजलेली टाच, त्याला दिसतो दुरून तिच्या माथी मळवट. मनी वाटते विठूला व्हावे मीही पुंडलिक, मनी वाटते विठूला व्हावे मीही पुंडलिक, पाय चेपून जरासे होऊ तिचा बाळलेक. वा. तिच्या पिंगट कपाळी आहे भक्तीची झळाळी, आली भेटाया विठूस तिच्या पाठी मांडी आळी. हात दोन्ही जोडलेले धीर डोळ्यात न राही, चारी दिशा व्यापलेल्या विठू दिसे ठाई ठाई. वा, चारी दिशा व्यापलेल्या विठू दिसे ठाई ठाई. क्या आणि बात. हे आता तुम्ही गाणं तू ऐकलंयस तर तुला म्हणजे यू मस्ट हॅव फेल्ट इट,
पण मला ते इतकं जाणवतं, त्यांचे जे शेवटचं कडवं त्यांनी गायलं आहे, त्या चारही दिशा तुम्हाला दिसतात. म्हणजे काटा येतो. मलाच कधी-कधी विश्वास होत नाही, की हे आपणच लिहिलंय. कारण त्यांनी जे त्याला एक तो साज जो चढवलाय. इतका सुंदर आहे, की मी तर म्हणते, की ते विठूचीच इच्छा होती, की ते लिहिलं जावं आणि त्यांनी ते गावं. इट वॉज अ आणि डिवाइन बघा डिझायर. खूप कलाकार गाणारे आहे, खूप छान छान गाणार. तरी ते गाणं मलाच आलं. हे ज्यांनी म्हणलं हे योगायोग आपण म्हणतो. माझ्याकडनं हा सेवा करून घ्यायचे होते असं वाटतं मला. ती माऊलींचीच इच्छा माऊलीची जी असेल. इच्छा आहे. मला असं वाटतं रेकॉर्डिंगची सुद्धा एक छान गंमत आहे, तर प्लीज तेही सांग कसं रेकॉर्ड झालं होतं. आता दोघंही सांगा त्याबद्दल. मला उगाचच वाटत होतं, की आपण हे लाईव्ह म्हणजे मल्टी ट्रॅक रेकॉर्ड करूया, जसं काही आपण प्रॉपर गाण्याच्या कार्यक्रमाला नक्की. बसलोय आणि मैफिलीत सगळे बसलोय. वादक आहेत आजूबाजूला. कारण मला म्हणजे मी त्यांच्यासाठीच डिसाईड केलं होतं. मी त्यांना ॲक्च्युली फ्रँकली बोलायला पण चान्स नसेल दिला, ते म्हणले हिने सगळं ठरवलं. पण मला असं वाटलं, की ते जे गायकाचं एक उत्स्फूर्तपणे जे येतं, स्पेशली या शैलीला किंवा अशा पद्धतीच्या ते उत्स्फूर्तपणेच येतं. त्याला वादक आजूबाजूला पाहिजेत, स्पॉन्टेनिटी पाहिजे. एखादा पीस स्पॉन्टेनियसली ते कोणी फ्लूटनी वाजवला तर त्याच्यावरनं म्हणजे देर इज अ गिव्ह अँड टेक, देर इज अ डायलॉग बिटवीन द इन्स्ट्रुमेंट्स अँड द सिंगर. वा. हे आजकाल वादकांनाही एक्सपिरियन्स करायला मिळत नाही. खरं आहे. कारण सगळे आपापला पीस वाजवून जातात. त्यामुळे हे एक ओल्ड स्टाईलचं एक आता अनकन्व्हेन्शनल वे ऑफ रेकॉर्डिंग, पण खूप मजा आली. म्हणजे नक्कीच याबद्दल प्लीजच सांगा पंडितजी. कारण जसं मी म्हटलं, की आता ते आपलं एक ट्रॅक रेकॉर्ड करतात आणि त्या ट्रॅकवर गायचं. आता ठीक आहे, ते आजकालची सोपी पद्धत आहे, पण जेव्हा अशा पद्धतीने रेकॉर्डिंग होतं अर्थात त्यामागे एक विचार असतो. जसा नाही, म्हणून ह्यांनी असं सांगितलं होतं, की सगळे आपण एकत्र करू. मला पण खूप म्हणजे काही वेळा रेकॉर्डिंग करताना आपण ते ट्रॅक असतो किंवा ते क्लिकवर त्याच्यामध्ये ते फ्लो येत नाही, म्हणजे व्हेरायटी येत नाही डोक्यात. सगळे असल्यामुळे आम्हाला जास्त लाईव्ह गायची सवय असल्यामुळे मला स्वतःला सगळे पाहिजे. आणि आपण गाताना ज्यांनी लिहिलेलं हे समोर पाहिजे. गायक कलाकारांना शब्द आणि फील दोन्ही यायला पाहिजे. आणि होऊन गेलं म्हणजे. पण मला वाटतं की त्या शब्दांच्या पलीकडचं ती हो. संगीताची अनुभूती जेव्हा तुम्ही घेत असता, त्या भक्तिरसात तल्लीन होणं, अर्थात अक्षरशः तुम्ही तर त्या भक्तिरसात न्हावून निघता आणि मग आम्हाला ते सुंदर गाणं ऐकायला मिळतं. त्यामुळे कुठेतरी या लाईव्ह रेकॉर्डिंगची एक वेगळी मजा असते. आणि जेव्हा मी गातो 1-2 लाईनवर मी स्वतः म्हणजे मला असं वेगळे वेगळे विचार येतो आणि मी स्वतः फील करतो. म्हणजे माझ्यासमोर विठ्ठल उभे आहे. आता मी पंढरपूरला दर महिन्याला मी जात असतो आणि असं मी गाताना असं फील करतो, देव माझे समोर उभे आहे असं मी एक विचार करूनच गात असतो. म्हणून मी आपोआप फील आणि ते सगळे विठ्ठल विठ्ठल चालली ग वारी असं करताना असं ते मला वारीत गेल्यासारखं. हा, वारीत गेल्यासारखं हे फील घेऊन मी केलं आणि म्हणून हे असं होऊ शकतो रेकॉर्डिंग. नक्कीच आपण गाण्याबद्दल खूप बोलतोय, पण मला आता माझे कान सुचलेले आहेत, त्यामुळे पंडितजी प्लीज होऊन जाऊ. विठू मागतो क्षमा, विठू मागतो क्षमा, दारी उभ्या म्हातारीची गंध लावतो माथ्याशी, धूळ घेऊन पायाची, विठू मागतो क्षमा, विठू मागतो क्षमा, दारी उभ्या म्हातारीची
गंध लावतो माथ्याशी, धूळ घेऊन पायाची. गंध लावतो माथ्याशी, धूळ घेऊन पायाची. विठू मागतो मागतो मागतो. विठू मागतो क्षमा. खरंच फारच कमाल. म्हणजे खरंच माझ्याकडे शब्द नाहीच आहेत. मला असं वाटतं की इतकं सुंदर गाणं जेव्हा भेटीला येतं तेव्हा आपण फक्त त्यात तल्लीन होऊन जायचं असतं असंच वाटतंय. आणि आता प्लीज सांगा की हे गाणं कुठे अवेलेबल आहे आणि कुठल्या कुठल्या प्लॅटफॉर्म्सवर ऐकायला मिळणार आहे? हे ऑनलाईन स्पॉटिफायवर, सावन, यूट्यूब, इट विल बी ऑन ऑल द ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स. आणि युट्यूबला अहिल्या अहिल्या आणि जयतीजींच्या यूट्यूब चॅनलवर दोन्हीकडे इट विल बी अवेलेबल. वा. पण कुठेतरी जेव्हा इथून आतून ही जी एवढी आर्तता येते, मग ती शब्दांमध्ये असेल, त्या गाण्यामध्ये असेल, संगीतामध्ये असेल, तेव्हा कुठेतरी मला आता ही क्युरिओसिटी आहे की अर्थातच हे नुसतं नाही येत, हे कुठून तरी आतून येतं, हे त्या वारीतल्या अनुभवातून येतं, त्या अनुभूतीतून येत असेल तर असा काही एखादा अनुभव जो आज शेअर करावा. एक म्हणजे मी जसं म्हणतं, महिन्याला 1.5 महिन्याला मी पंढरपूरला जात असतो. आणि जेव्हा आषाढी एकादशी किंवा कुठल्याही एकादशीमध्ये खूप गर्दी असतो. आणि मला माझं एक ह्याच्यामध्ये करोनामध्ये मी गेलो होतो. करोना काळात बाहेर येणं इतकं अवघड होता. त्यावेळी हे बघा विठ्ठलाचे कसं जुळतो आपल्याला, म्हणजे जे आपण भक्ती करतो. मी असं ते करोना काळामध्ये इतकं वाईट परिस्थिती सगळीकडे, हे ऐकून ऐकून मला इतकं अरे मला कुठेतरी उडपीला जायचं आहे किंवा बालाजी तिरुपतीला जायचं आहे किंवा पंढरपूरला, कुठेही मला जाऊन त्यावेळी गाणं बंदच झालं होतं. तुम्ही किती रियाज करणार घरी बसून. मला असं एक मनात इच्छा होती की मला कुठेतरी देवाच्या समोर बसायला पाहिजे. हे असं वाटतं मला विठ्ठलीनं ऐकलं असेल. तिकडे जे पूजा करणारे आहे त्यांचा मला कॉल आला होता. मी म्हटलं मला असं खूप कंटाळा येतो आहे आणि आपण रोज गाण्यातला असलेलं आणि महिन्याला खूप वेळा स्टेजमध्ये आणि लोकांसमोर मला कुठे ना कुठेतरी खूप ते ऐकून करोनामध्ये ते म्हटलं की नाही काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कार घेऊन या, इकडे सेफ आहे तसं. आणि तुम्ही त्यावेळी दर्शन पण बंद होता. तुम्ही बसा आणि कितीही पाहिजे तुम्ही देवासमोर गाऊ शकता. हे मी माझं आयुष्यात असंच घडलं नव्हतं खरं म्हणजे. त्या दिवशी गेलो, सगळे बंद होता. तुम्हाला माहिती आहे सगळे बंद होता. परत पूजा त्यांचं ते नेहमीचं पूजा ते चालू होतं. म्हणून आतमध्ये म्हणजे आमचं ओळखीचे होते तिकडे घेऊन आपण नंतर तानपुरा वगैरे मी घेऊन गेलो होतो, इलेक्ट्रिक तानपुरा. आणि इतकं मला अजूनही आठवतो, सगळे विठ्ठल त्यांचं सगळे अलंकार झाला होतो, फुलं माळा वगैरे, तुळशीचे हार सगळे. आणि मी तानपुरा लावून तिकडे गायला आणि 2 तास मी गायला मिळालं तिकडे. 2 तास कोणी नाही, विठ्ठल आणि आपण. विठ्ठू माऊली समोर. हां. आणि मला ते सगळे असं आठवत होतं की आपण जेव्हा वाचतो तुकाराम आणि संत जनाबाई आणि गोरा कुंभार किती झालेले आहे, त्यांना साक्षात दिसलं होतं देवाने. म्हणजे कसं झालं होतं असं मला ते फील आलं. कोणी नव्हतं, दीपणीमध्ये विठ्ठल, ते पुजारी, आपण सगळे बस. हे मी कधी विसरणार नाही आयुष्यात. हे असं ते देवाने मला बोलून ते सेवा घेतला असं मला ते हे होतं. नाही नक्कीच खूप आहे आयुष्यात होत असतो. सुंदर अनुभूती आहे ही, एक वेगळाच विलक्षण अनुभव तुम्ही आता शेअर केला. म्हणून मला असं वाटतं की ह्यांनी लिहिल्यावर त्यांनी स्वतः सुचलं असेल ते असंच गा, असंच पाहिजे. स्नेहा तुझाही काही अनुभव असेल वारीतला? मी तर स्वतःला वारकरीच म्हणजे म्हणवते, कारण मी वारी चालते. आणि तो वारी हा एक संस्कार आहे. इट्स नॉट अ जर्नी.
इट बिकम्स लाईफ. म्हणजे तुम्हाला इतक्या गोष्टी तिथे अनुभवायला मिळतात. काही काहींना लगेच अनुभव होतो, काही काहींना खूप नंतर येतो तो. म्हणजे मला जसं झालं, मला वारीच म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा वारी चालले तेव्हा म्हटलं बघू चालून. असं आमच्या घरी सगळेच विठ्ठल भक्त आहे. माझे आजोबा म्हणजे आमच्या मूळ दैवत घरातलं हे विठ्ठल रखुमाई आहे. आणि आमच्याकडे खूप मोठ्या मोठ्या म्हणजे लाईफ साईज मूर्त्या आहेत विठ्ठल रखुमाईच्या घरात. तर आणि पंढरपूरहून पाषाणात बनवलेल्या मूर्त्या आहेत आजोबांनी सगळ्यांना दिलेल्या. तर आमच्याकडे विठ्ठल रखुमाईची पूजा मी लहानपणापासून मी विठ्ठल रखुमाई हेच बघितलेलं आहे. जेव्हा मी पहिल्यांदा वारी चालले मी म्हटलं बघू चालून. इट वॉज मोर द फर्स्ट टाईम इट वॉज मोर ऑफ टेस्टिंग माय लिमिट, की आपल्याला चालता येईल का एवढं 245 किलोमीटर ऑन फूट आपण किती दिवसात हे एक चॅलेंजसारखं मी ते घेतलं पहिल्यांदा चालताना. मला तिथे पोचेपर्यंत म्हणजे मला वाटलं की आपण तिथे पोचलो मंदिरात, की असं काहीतरी खूप विलक्षण आपल्याला वाटेल. म्हणजे की यू विल फील फिनॉमिनल, असं देव समोर दिसला. पण मला तसं काहीही झालं नाही. म्हणजे मी गेले मंदिरात, शांतपणे गेले, पाया पडले, देवाच्या बाहेर आले. आणि मी माझ्या मैत्रिणीला सांगितलं सुद्धा, जी माझ्याबरोबर चालली वारी, की म्हटलं मला काहीच कसं होत नाही आहे, काहीच कसं होत नाही आहे. असं म्हणजे एक असं ओव्हरवेल्म्ड किंवा काहीच वाटत नव्हतं. एवढी वारी पहिल्यांदाच आयुष्यात चालल्यावर काहीतरी तर वाटायला पाहिजे आतनं. तर ती म्हणाली वाटेल. त्याला जेव्हा ते दाखवायचं असतं तेव्हा तो दाखवतो नीट, ज्याला दाखवायचं असतं. तर मला कुठेतरी असं वाटलं की आपण म्हणजे ज्याची श्रद्धा असते, माझी श्रद्धा आहे देवावर, त्यामुळे मला वाटलं की आपण काही चूक केली आहे का, की आपल्याला जाणवत नाहीये काही. तो एक सेल्फ डाऊट, मग की पुढे तो कधी हां. अनुभव आला, काय वाटलं? मग परत मी नाशिकला गेले आणि 2 महिन्यांनी वन फाईन डे एक पेन उचलला आणि लिहायला लागले. आणि अहिल्या सही केली खाली. आणि तेव्हा मला लक्षात आलं की काहीतरी चालू होतं, ते आपल्याला कळत नव्हतं फक्त. त्याच्या डोक्यात काहीतरी चालू होतं. आणि उर्दू लिहायला लागले, जे मला आयुष्यात कधी मी उर्दू शिकलेली नाही आहे. आणि मग आता रिसेंटली मराठी लिहायला लागले, कारण मराठी मातृभाषा असल्यामुळे एकदा तुम्ही मला असं वाटतं की विठू माऊलींनी तुझ्या हातात लेखणी दिली. त्याच्यावर मी कविता लिहिली पहिली लगेच, विठू माऊली आणि रखुमाईंवरती. कारण मी जेव्हा च्या मंदिरात गेले तेव्हा शी इज ऑलवेज फॅसिनेटेड मी अ लॉट. म्हणजे विठ्ठल ऑफकोर्स, पण ह्युमन फॉर्म, फिमेल गॉडेस दॅट फॅसिनेट्स मी द मोस्ट इज रखुमाई. एक मॅग्नेटिझम आहे वेगळा. त्यामुळे मला असं वाटलं, मी जेव्हा रखुमाईला बघितलं तेव्हा वाटलं की मला आता विठ्ठलाला बघायचीच गरज नाही आहे, कारण मला ते एकरूप तुझ्यातच आहे. तो दिसला. वा. कारण असं त्यांची देवळं वेगळी वेगळी आहेत, ती रुसलेली आहे, तरी शी इज सो फुल ऑफ हिम की तिला बघितल्यावर त्याला बघितलं नाही असं होऊच शकत नाही. तो अनुभव म्हणजे अजून मी तो जगतेय, तो जो मला प्रसाद दिला विठ्ठलाने तेव्हा. नक्कीच. मला असं वाटतं त्या लेखनाचाच प्रसाद इतका मोठा आहे, तो दिला. आणि तुझं पूर्ण एक ओळखच नवीन निर्माण झाली असं मला वाटतंय. जन्मच झाला वेगळा एक. जन्मच झाला. क्या बात आहे. आणि अर्थातच त्या रखुमाईबद्दलची जी कविता आहे ती सुद्धा आज आम्हाला ऐकायची आहे थोडी. तुझ्यात दिसे तो विठ्ठल मजला, आणिक नाही कुणा दुजात. वाम भाग तू असलीस जरीही, पूर्ण आहे तो फक्त तुझ्यात. चढता दगडी पायरीच ती, मंदिरातली भऱ्या उन्हात. दिसली मजला चंद्र कोरती, माथ्यावरची हळद उन्हात. आले मग मी तुझ पायाशी, घेऊन ते साकडे मनात. देशील ना तू या ओटीत, अहिल्येची ही एकच आस. हसुनी मग तू ओठांनी त्या काळ्या पाषाणातून आज. दिले समजला प्रसादात हे, शब्दांचे संस्कार अमाप. गरजच नाही मज भासे त्या भेटीची मग विठूस आज. तुझ्यात दिसे तो विठ्ठल मजला, आणिक नाही कुणा तुझ्या. वा वा वा. खूपच सुंदर, खूपच छान. आणि मला असं वाटतं आता आपण आता विठू माऊलीला जे साकडं घातलेलंच आहे या निमित्ताने, तर माझा मोह जरासा वाढत चाललाय. आणि इथे साक्षात पंडितजी असल्यामुळे मला अजून एक काहीतरी नक्की ऐकायचं आहे. मी खूप मराठी काही फिल्ममध्ये गायलेले आहे. त्याच्यामध्ये मला आवडता एक अभंग, ते पुष्पक विमान म्हणून एक फिल्म मराठी मूवी आलं होतं, त्याच्यामध्ये मी गायलं होतं. हो.
देह पांडुरंग देह भान पांडुरंग देह पांडुरंग देह भान पांडुरंग आत्मा पांडुरंग पंचप्राण पांडुरंग आत्मा पांडुरंग पंचप्राण पांडुरंग देह पांडुरंग देह भान पांडुरंग देह पांडुरंग देह भान पांडुरंग आत्मा पांडुरंग पंचप्राण पांडुरंग आत्मा पांडुरंग पंचप्राण पांडुरंग 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 माऊली पांडुरंग 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 माऊली जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल विठोबा माऊली पांडुरंग 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 माऊली. वा, मला असं वाटतं की आज आपण त्या रसात न्हाऊनच निघालोय. खरंच वा वा, क्या बात आहे. खरंच आम्ही लकी आहोत की आम्हाला असं लाईव्ह आज आपण ऐकायला, कुठेतरी इथेच एक मैफिल रंगली. मला असं एकदम असं अक्षरशः वाटतंय. जाता जाता मी हे विचारेन स्नेहा, की जेव्हा आषाढी एकादशीचं निमित्त साधून अनेक गायक, संगीतकार, लेखक जेव्हा आपली गाणी रिलीज करत असतात, आणि म्हणजे ते होतच, ते आता दरवर्षी ते होत आलेलं आहे, तर तेव्हा तू कुठेतरी तेव्हा हे गाणं का नाही रिलीज केलंस? काहीतरी असेल यामागे कारण, नक्की काय होतं? काय माहिती ना, उत्स्फूर्तपणे जेव्हा एखादी गोष्ट येते तेव्हाच लिहिलं जातं. म्हणजे आता आपल्याला बसून गाणं लिहायचं आहे आणि ते एकादशीला रिलीज करायचं आहे, हा कुठेही डोक्यात विचार नव्हता. कारण मुळात खूप ऑर्गॅनिकली गोष्टी माझ्या बाबतीत तरी, म्हणजे आय फंक्शन लाईक दॅट, की मला खूप इतकं प्लॅनिंग करून नाही होत मला असं वाटतं की ते इनफॅक्ट प्लॅनिंग देवाचं होतं, कारण त्यांनी आषाढीच्या एक दिवस आधी आमच्याकडनं रेकॉर्ड करून घेतलं गाणं. त्यामुळे तो त्या गाण्यात होता, तो तिथे होता स्टुडिओमध्ये. हे माझ्यासाठी ते टायमिंग जास्त महत्वाचं आहे की ते एक्झिक्युशन. करेक्ट, ते एक्झिक्युशन त्यावेळेस झालं. आणि माझी जयतीजींची भेट पहिल्यांदा तेव्हा झाली, तर हे सगळं त्यांनीच घडवून आणलं होतं. आणि तो प्रसाद आणि ते जे आहेत, आणि कसं आहे, ही गाणी अशी आता विठ्ठल हा लोकांपर्यंत पोचणारच. तो एकादशी असो का किंवा नसो, तो पोचणारच. पण हा ऑर्गॅनिक प्रोसेस होता आणि मला ते सुचलंच गाणं तेव्हा. त्यामुळे आय फील की द टायमिंग ऑफ द रेकॉर्डिंग, द एक्झिक्युशन, आय एम मीटिंग जयतीजी तेव्हाच. मी त्यांना कधीच, मी ओळखत पण नव्हते त्यांना त्याच्या आधी. त्यामुळे ते पण तीच माझी, म्हणजे ती तशी ते देवानी तेव्हा प्रसाद आम्हाला दिला, आणि ते टायमिंग माझ्या हिशोबाने ॲक्युरेट होतं फॉर ऑल ऑफ अस. तर मला असं वाटतं की हे महत्वाचं आहे फार, की ते गाणं रिलीज करण्यासाठीची धडपडपेक्षा तेव्हा गाणं तयार होण्यासाठीची एक वेगळी धडपड. म्हटलं मी, आपण माझं कुठल्याही प्रोग्राम मध्ये हा गाणं नक्की म्हणणार. ते हे इटसेल्फ इज सच अ बिग, म्हणजे मला ती इतकी मोठी पावते की त्यांनी इतक्या मोठ्या माणसाने विचार करावा माझं गाणं लाईव्ह कार्यक्रमामध्ये म्हणायलाचा. हे सेल्फ इज सच अ, म्हणजे मी म्हणते ना, सगळं वरती. आणि आता होतं काय, हल्ली आपण यूट्यूबवर टाकतो किंवा असं सगळे कुठल्याही चॅनल्समध्ये किंवा असं मीडिया वेगळे, तरी आपण जोपर्यंत गाणं पब्लिकमध्ये गात नाही, तो फेमस आपोआप होतो. आणि ते डायरेक्ट लोकांपर्यंत पोहोचणं जे म्हणतो. आणि हे इतकं सुंदर गाणं आहे ना, नक्की आवडणार लोकांना. आणि वेगळं काहीतरी ह्याच्यामध्ये असल्यामुळे, आणि ह्याचं खूप छान होणार, गाण्याचं खूप प्रसिद्धी मिळणार आहे. मी आता वाट बघत असतो की अजून नवीन परत रेकॉर्डिंग करू. मी त्यांना
मी मध्ये लिहिलेलं त्यांना घाबरत पाठवलं एक झालं नाही आणि दुसरं लगेच पाठवलं वा, गाणं वा, त्यांना. मग नवीन सरप्राईज असणार आहे नवीन का म्हणजे? surprise. नाही, परत इंटरव्ह्यू करायला तुम्हीच यावी आपण. हा, नक्की दुसऱ्या- नाही, दुसऱ्या मी याला आहेच सुद्धा. मी आता आहे मी आता या आहे. मैफिलीचा तू भाग आता झालेली part आहे. झालीयस. येस येस. वा, नाही पण म्हणजे थोडे मग हे अजून युनियन पुन्हा experiment- आम्हाला मिळणार आहे एकत्र दिसत. हो आता होपफुली सून. पण काय होतं आपल्याला एनकरेजमेंट मिळाली की आपण पण थोडा जास्त धाडस करतो टू पुश युअर सेल्फ मोर. तर वेगळं काहीतरी लिहायचा प्रयत्न आहे सतत, अनकन्व्हेन्शनल, थोडंसं आउट ऑफ द बॉक्स असा विचार करून, जे कन्व्हेन्शनल भक्ती नाही आहे, आपण वेगळं काहीतरी करूया. तर बघू हाव इट गोज. वा, नक्कीच त्या नव्या गाण्यांची सुद्धा आतुरता असणारच आहे आणि पुन्हा पुन्हा हे युनियन यावं एकत्र आणि आम्हाला ही छान छान गाणी ऐकायला मिळावीत पंडितजी आपल्याकडून. आणि खरंच खूप सुंदर वाटलं, खूप छान. इथेच मी एक मैफल झाली असंच आपण मी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सांगेन आणि ही मैफल त्यांना सुद्धा नक्कीच आवडणार आहे. त्यामुळे थँक्यू सो मच आणि खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद खूप तुम्हाला पण. धन्यवाद.